आता हिचा चष्मा किती पॉईंटचा लागला आणि काय नाही हे सगळं तर तुम्हाला पुढे सांगतेच, पण आज ना आम्ही निघणार होतो घरी. त्या अगोदर ना घरी आईला थोडंसं क्लिनिंग करून द्यावी म्हणून मिक्सर क्लीन करायला घेतला. आता बाकी मला तरी सगळ्या गोष्टी स्वच्छच दिसल्या, त्यामुळे मी काय बाकीच्या गोष्टींना हात लावला नाही, कारण संक्रांतीमध्ये तिने आत्ताच सगळं घर आहे ना क्लीन केलं होतं, म्हणून मला काय तेवढं काम लागलं नाही. आता मिक्सर क्लीन करत करत ना याचा इथं मध्येच असा काहीसा डान्स चालू होता. बरं आता तुम्हाला ही स्टेप पाहून लक्षात आलंच असेल की हा डान्स कुठला आहे. आता त्यालाच नाही तर सगळ्यांनाच त्या गाण्याचं मध्ये ना वेड लागलं होतं. आता छान असं इतकं क्लीन असं मिक्सर क्लीन करून झालेलं आहे माझं. आणि त्यानंतर ना रात्री बड्डेच्या आधी आम्ही ना वीरला आवडतो रेड वेल्वेट केक, तर त्यासाठी हा छोटासा केक आणला, कारण त्याला आहे ना खूप जास्त सर्दी खोकला झालेला आहे, म्हणून आम्ही छोटंसंच घेऊन आलो. आणि नंतर ना आम्ही निघालो होतो आमच्या परतीच्या प्रवासाला. आता घरी तरी कुणालाही आपल्या निघायला नकोच वाटतं, कारण माहेर सोडायचं म्हणजे कुठं ना कुठं थोडासा त्रास होतोच. बरं आता ट्रेनमध्ये बसलो आणि ही अशी क्यूटशी बेबी आम्हाला दिसली. इतकी क्यूट होती आणि फक्त 3 महिन्याची होती, पण तिला आहे ना तिची मम्मी कुठली हे सुद्धा तिला लक्षात आलं होतं. आणि ती आहे ना माझ्या जवळ आल्यानंतर थोड्या वेळानंतर ती रडायला लागली. बरं आता कसं बसं करत ना ट्रेनचा प्रवास संपवला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्याला काय ऐकतं मिळणार नाही आहे, तशा तरी आईनी ना आपल्याला चपात्या दिल्याच होत्या. तर म्हटलं चला अंडे आहेत तर अंड्याची भाजी करून घेऊ. आणि सकाळी उठलो आणि इथं आमचं हे झाडांचं काम परत सुरू झालं, कारण 3 दिवस नव्हतं तर झाडांना पाणी नव्हतं आणि काही झाडं अशी थोडीशी सुकल्यासारखी झाली होती. आता थोडंसं ऊन दुपारी चांगलंच पडायला लागलेलं आहे. आणि इथं गंमत काय झालेली, यांनी आहे ना इथं वाटाण्याच्या बिया लावलेल्या. आता मी त्यांना चिडवत होते की इथं पाय देऊ का तिथं पाय देऊ, म्हणजे त्यांना मला सांगायचं होतं की मी तुम्ही लावलेल्या ठिकाणीच पाय द्यायले, असं मला त्यांना सांगायचं होतं. बरं आता ते एक पार्ट झाला जोकचा. आता इथं आहे ना मला तिथं जे पोर्शनमध्ये 2 कढीपत्त्याची झाडं लावलेली होती आणि त्यांची काही वाढच होईना. मग मी म्हटलं आता याला आहे ना एका याला आपण तिथं ठेवूया आणि एका याला सूर्यप्रकाशाच्या खाली ठेवूया, पाहू कशाची वाढ जास्त होते. तर मग ते एक लावून झालं आणि त्यानंतर आलो होतो हॉस्पिटलला. आता हॉस्पिटलला हिच्या चष्म्याचा आता रुटीन चेकअप चालू होता, तर त्यासाठी आलो होतो. आणि आम्हाला अक्षरशः इथं आल्यानंतर सुद्धा रांगेत लागलो होतो ना, तर इथं पहा आमचं खेळणं चालू होतं. म्हणजे आम्ही कुठंही चान्स मिळाला की खेळायला सुरू करतो आणि आम्हाला कुठल्या पार्टनरची तर गरज पडतच नाही खेळताना. आम्ही एकटेच खूप झालो. बरं आता आमचा चष्मा चूज करणं चालू होतं. चष्मा आम्ही चूज केला आणि आम्हाला लागलेला आहे एका डोळ्याला 1.5चा पॉईंट. तर जास्त पॉईंट आहे मान्य आहे, पण उतरणारा आहे कंटिन्यू लावल्यानंतर. सो पाहूया आता. आणि तितक्यातच आमचं असं तोंड उतरलं होतं, कारण आम्हाला सगळेजण चिडवत होते. बाय.